दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयाय नमः. अवधूत चिंतन रूपाय दत्तात्रेयाय नमः. विविध क्षेत्रांशी संबंधित असलेला एक विषय आज भाविकांनी समजून घ्यावा. तो विषय आहे म्युटाटिस म्युटांडिस. लोकांना हा शब्द ऐकून आश्चर्य वाटेल. म्युटाटिस म्युटांडिस म्हणजे निश्चित काय हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांमध्ये निर्माण होऊ शकेल. हा एक वाक्यांश आहे. याचा अर्थ एक विशेष आहे आणि त्यामुळं हा वाक्यांश अनेक क्षेत्रांमध्ये वापरण्यात येत असतो. म्हणून विविध क्षेत्रांमधील म्युटाटिस म्युटांडिस म्हणजे निश्चित काय हे समजून घेणे खरोखरच आवश्यक आहे. हा शब्द किंवा हा वाक्यांश किंवा म्हणा ही एक प्रकारची फ्रेज, लॅटिन भाषेमधील फ्रेज कुठल्या उद्देशाने वापरण्यात येत असते हे समजून घेणे रोचक होईल. या वाक्यांशाचा जर आशय समजून घेतला, विविध क्षेत्रांमध्ये हा शब्द कुठल्या स्वरूपामध्ये वापरण्यात येत असतो हे जर व्यवस्थित रीतीने समजून घेतले, अशा वेळी सद्धर्मावरील आस्था वाढेल. भाविकांमध्ये जे परमाब्दी ग्रंथाविषयीचे प्रेम आहे ते वाढेल. सत्पोष महोन्नय वर्तेट रस्याव इत्यादी विविध ग्रंथांविषयीचे प्रेम जनमनांमध्ये वाढेल. आणि म्हणून हे समजून घेणे अत्यावश्यक आहेच आहे. मानवी जीवनामध्ये विविध स्वरूपाचा बदल होत असतो. स्थलकाल परिस्थितीच्या अनुसार बदल होत असतात. म्हणून म्युटाटिस म्युटांडिस या वाक्यांशाचा अर्थ आहे आवश्यकतेनुसार परिवर्तन युक्त. जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे बदल होत राहणे हा त्याचा अर्थ आहे. आवश्यकतेनुसार परिवर्तनान्वित म्हणजे म्युटाटिस म्युटांडिस होय. आवश्यकतेनुसार परिवर्तन, विनाकारण परिवर्तन नाही. विनाकारण जे परिवर्तन असते अशाला काही महत्व नाही. आवश्यकतेनुसार परिवर्तनाने युक्त जे काही असते त्याचा उल्लेख म्युटाटिस म्युटांडिस या वाक्यांशाद्वारे, या एक विशिष्ट रूपातील फ्रेजद्वारे केला जात असतो. स्थलकाल परिस्थितीच्या अनुसार उचित आणि आवश्यक अशा परिवर्तनाने युक्त असे जेव्हा म्हणावयाचे असते तेव्हा म्युटाटिस म्युटांडिस असा शब्द वापरला जातो. असा एक शब्दयुग्म वापरला जातो. असा एक वाक्यांश वापरला जातो असे तुम्ही म्हणू शकता. आवश्यकतेनुसार जिथे आवश्यक आहे अशा परिवर्तनाने युक्त हे महत्वाचं आहे. आणि ते परिवर्तन आवश्यक आहे आणि ते उचितही आहे. हा भाग विशेषत्वाने लक्षात ठेवणे अतिशय अतिशय महत्वाचे आहे. या उचित परिवर्तनाची आवश्यकता काय आहे हे समजण्यासाठी, भाविकांना समजण्यासाठी एक उदाहरण आपणाला सांगतो. हे सगळं काही सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावं. हा व्हिडिओ पूर्णत्वाने ऐकावा, पूर्णपणे ऐकावा, म्हणजे भाविकांच्या मनामध्ये परमाब्दी, सत्पुरुष, रस्याव, वर्तेट, शिप्रोत, तन्वास, महोन्नय इत्यादी सगळ्याच वाङ्मयाविषयी ग्रंथांविषयी अपार आस्था वाढेल, अपार विश्वास वाढेल.
हे महत्वाचेच आहे. आणि म्हणून हा विषय व्यवस्थित रीतीने सर्वांनी समजून घ्यावा. व्यवस्थित रीतीने समजून घेण्यात सर्वांचे विशेष असे हितच आहे. विशेष असे हितच आहे. एक उदाहरण आपणाला सांगतो. हे उदाहरण जर व्यवस्थित समजून घेतले, अशा वेळी तुम्हाला त्याचं महत्त्व कळून येईल. त्या उदाहरणाचंही महत्त्व कळून येईल आणि उदाहरणाच्या माध्यमातून सांगण्यात येणाऱ्या सिद्धांताचंही महत्त्व समजून येईल. म्हणून विशेषत्वाने समजून घ्यावे. एक जितू नावाचा मुलगा होता. 5 वर्षाचा फक्त तो होता. त्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी ड्रेस आणला, एक शर्ट आणि एक आणला पॅन्ट. त्या मुलाला तो अतिशय आवडला. तो नाचायलाच लागला. मला विशेष शर्ट मिळालाय, मला विशेष मिळालाय पॅन्ट. तो जितू नाचायलाच लागला. जितू तो नाचायला लागला. त्याला अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. तो म्हणला, वडिलाला म्हणला, आयुष्यभर मी आता हाच शर्ट घालणार, आयुष्यभर हाच पॅन्ट घालणार. कोण म्हणतो? तो 5 वर्षाचा मुलगा जितू. आईलाही सांगितला, इतर कोण घरात होते त्यांनाही सांगितला, अतिशय भारी शर्ट आहे माझा, अतिशय भारी पॅन्ट आहे माझी, आयुष्यभर आता हेच घालणार, मी याला सोडणारच नाही. अतिशय भारी शर्ट आहे, अतिशय भारी पॅन्ट आहे. आणि असं म्हणून तो जितू नाचायलाच लागला. त्याचं वय अत्यंत कमी होतं. 5 वर्षाचा मुलगा तो. त्या मुलाला वडिलांनी समजावून सांगितलं, अरे बाबा, तुझं वय वाढणार, तुझं शरीर वाढणार, त्यावेळी तुला हा शर्ट तुझ्या मापात बसणार नाही, हा पॅन्ट तुझ्या मापात बसणार नाही. आजच्या मापाने हा तुझा शर्ट आहे, पॅन्ट आहे. परंतु तो ऐकतच नव्हता. तो म्हटला, जितू म्हटला, मी ते ऐकून घेत नाही, ऐकून घेत नाही. माझ्या आवडीचा शर्ट मला आज मिळालाय, माझ्या आवडीचा पॅन्ट आज मला मिळालाय, मी हाच वापरणार आयुष्यभर. जितू बाल होता, परंतु असे जगात अगणित जितू आहेत की ते म्हणतात, अमुक अमुक सालात जे सांगितलं, जे आमच्या अमुक अमुक भागात अमुक सांगितलं तेच फक्त आम्ही मानणार, बाकीचं मानणार नाही. तो शर्ट, तीच पॅन्ट आम्ही आयुष्यभर वापरू. अशी माणसं असतात. सगळे धर्मसिद्धांत तत्वतः चांगलेच असतात. सर्व धर्मातील, सर्व संप्रदायातील सिद्धांत हे चांगलेच असतात. परंतु धर्मांध लोक, संप्रदायांध लोक हे दुराग्रही असतात. तो सिद्धांत रूपी अंगरखा पांघरून आम्ही मिरवणार अशी त्यांची अभिलाषा असते. दुसरं काहीच त्यात बदल होऊ देणार नाही. देशकाल परिस्थितीच्या अनुसार त्याचे वेगळे अर्थ घ्यायची जरी पाळी आली, अशा वेळी सुद्धा आम्ही ते घेणार नाही, अशी त्या माणसांची भावना असते. त्या दुराग्रही लोकांची तशी भावना असते, धर्मांध लोकांची भावना असते. परंतु हे चुकीचे आहे. असे अगणित जितू या देशाला, या जगाला हानिकारक ठरत आहेत. योग्य वेळी परिवर्तन हे होणे अत्यावश्यकच असते. सर्व जे काही धर्मसिद्धांत आहे ते तत्वतः योग्यच आहेत, परंतु देशकाल परिस्थितीनुसार त्याचा योग्य आशय घेणे महत्वाचे असते. तसा आशय घेण्यापुरती बुद्धीमध्ये परिवर्तनशीलता असणं आवश्यक आहे. म्युटाटिस म्युटांडिसचं महत्व आहेच आहे. धर्मक्षेत्रामध्ये म्युटाटिस म्युटांडिसचं निश्चितपणे महत्व आहे, समजून घ्या. नाहीतर तो जितू म्हणला, तीच पॅन्ट वापरणार, आयुष्यभर वापरणार. 5 वर्षाचा मुलगा म्हणतो, बाल आहे. परंतु अशी बालबुद्धी असणारे अगणित जितू या जगात आहेत आणि ते हट्टी बनले आहेत, दुराग्रही बनले आहेत. काही परिवर्तन होऊ शकते असं त्यांना वाटतच नाही. देशकाल परिस्थितीनुसार त्या सिद्धांतांचा योग्य आशय घ्यावा लागतो. काही विशेष स्वरूपातील परिवर्तित असा आशय घ्यावा लागतो, हे त्यांना समजतच नाही आणि त्यामुळं जगाची अवस्था अशी भीषण होत चालते. असे अगणित जितू असणं हे या विश्वासाठी निश्चितपणे हानिकारक आहे. म्हणून
धर्म वाङ्मयातील जे काही योग्य आहे ते घ्यावे, जे जे काही त्या त्या परिस्थितीच्या अनुरूप फक्त होते त्याचा विचार करताना सावध भूमिका वापरावी. नाहीतर कित्येक जण म्हणतील आमच्या धर्मग्रंथामध्ये युद्ध करण्याचा आदेश आहे, आम्ही आयुष्यभर दुसऱ्यांशी भांडतच राहणार, तर ते चुकीचे होणार, त्यांना योग्य अर्थ समजत नाही असाच त्याचा अर्थ होईल. म्हणून धर्मशास्त्रांचा आशय समजून घेण्यासाठी सुद्धा देशकाल परिस्थितीच्या अनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे. म्युटॉटिस महत्वाचे आहेच आहे. हा म्युटॉटिस हा शब्द अनेक क्षेत्रांमध्ये वापरण्यात येतो. न्याय क्षेत्रामध्ये, न्यायदान क्षेत्रामध्ये म्हणजे ज्युडिशियरीमध्ये हा शब्द तर अतिशय विख्यात आहे. जे न्यायमूर्ती असतात किंवा अन्य जे काही मोठे लोक असतात त्या क्षेत्रातले, त्यांना तो शब्द माहीत असतो. म्युटॉटिस. आपणाला एक उदाहरण सांगतो. CPC मध्ये सिव्हिल स्वरूपाच्या ज्या असतात प्रोसिजर्स, त्याचे जे कोड्स असतात CPC, त्यामध्ये ज्या असतात विशेष स्वरूपाच्या प्रोव्हिजन्स, अशा प्रोव्हिजन्सच्या माध्यमातून विशिष्ट केसेस दाखल करून घेण्यात येतात. परंतु एखादी नव्या स्वरूपाची केस जर त्या CPCच्या कुठल्याही प्रोव्हिजननुसार दाखल करून घेता येत नसेल, अशा वेळी न्यायमूर्ती म्युटॉटिसचा सिद्धांत वापरतात. ते समजून घ्यावे. ते एखाद्या कलमाचा सादृश्य रूपाने वापर करून त्यात किंचित परिवर्तन अवलंबून ती नवी केस कोर्टामध्ये दाखल करून घेत असतात आणि त्यावर निकालही देत असतात. या न्यायदान क्षेत्रातील आणखी एक उदाहरण सांगतो. एखाद्या केसचा निकाल दुसऱ्या कुठल्या तरी कोर्टामध्ये एका विशिष्ट पद्धतीने लागला असेल तर, आणि दुसरी केस त्याच्याशी पूर्णपणे जुळणारी असेल तर, स्थल काल किंवा अन्य जे माणसं असतात वादी वगैरे, त्यांची नावे बदलवून, स्थलाधिकांची नावे बदलवून तो निकाल दिला जात असतो. तोच निकाल ठेवला जातो, परंतु म्युटॉटिसचा वापर करण्यात येत असतो. जे मॉडिफिकेशन करायचं आहे, जे काही फक्त आवश्यक ऑल्टरेशन्स आहेत ते फक्त करण्यात येत असतात आणि तोच अन्य कोर्टाने दिलेला निकाल तसाच ठेवण्यात येत असतो. हा भाग विशेषत्वाने लक्षात घ्यावा. न्यायदान क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या न्यायमूर्तींना या म्युटॉटिसची पूर्ण कल्पना असते आणि जे मोठे मोठे ॲडव्होकेट्स असतात त्यांनाही ती असते. विश्वातील सर्व समाजाला न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणून धर्म या संपूर्ण विश्वाचा एकच आहे. तो कुठल्याही समाजावर अन्याय करू इच्छित नाही. म्हणून धर्माचा योग्य असा आशय काढणे, स्थलकाल परिस्थितीच्या अनुसार धर्मवाक्याचा आशय काढणे हे सुद्धा महत्वाचे आहे. हे सुद्धा म्युटॉटिसला अवलंबणे होय. याशिवाय ते जमणार नाही. म्युटॉटिसचा अर्थ तुम्हाला सांगितलाच आहे. स्थलकाल परिस्थितीनुसार उचित आणि आवश्यक अशा परिवर्तनाने युक्त म्हणजे म्युटॉटिस होय. आध्यात्मिक क्षेत्रातील न्याय सगळ्यांना मिळालाच पाहिजे. धार्मिक क्षेत्रामध्ये न्याय सर्व मानवांना मिळायलाच पाहिजे. त्या दृष्टीने संपूर्ण विश्वासाठीची न्याय व्यवस्था माणसानं समजून घेणं अत्यावश्यक आहे. संपूर्ण जगासाठीची धर्म व्यवस्था माणसानं समजून घेणं अत्यावश्यक आहे. तेव्हाच भांडणं संपतील, अन्यथा संपणार नाही.
म्हणून हा म्युटॉन्डिसचा विषय साकल्याने व्यवस्थित रीतीने सर्वांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. आणि समजून घेतल्यावरच समजावण्याचा काहीतरी उपयोग झाला असे समजता येईल. म्हणून समजून घ्या, समजून घ्या, समजून घ्या. एक माणूस होता, तो रस्त्याने चालला होता. एक वाहन घेऊन चालला होता. त्याच्याजवळ एक वाहन, एका वाहनात बसून ते वाहन चालवत तो चालला होता. पोलिसाने त्याला धरलं. त्या माणसाजवळ किती पेपर्स आहेत सगळे गाडीचे ते विचारले. त्यानं सगळे जेवढे पेपर्स होते तेवढे पेपर्स त्या पोलिसला दाखविले. सगळे पेपर्स होते. त्या माणसाचं चालवायचं लायसन्स, त्या गाडीचा विमा, अन्य काय काय पाहिजे ते सगळे पेपर्स त्याच्याजवळ होते. ते सगळे दाखवले. तो पोलीस म्हणला सगळे पेपर्स बरोबर आहे, तरी सुद्धा तुला शिक्षा देण्यात येणार आहे, तुला देण्यात येणार आहे दंड. तो म्हणला सगळे पेपर माझे बरोबर आहे आणि दंड हा कशासाठी देण्यात येणार आहे? पोलीस म्हणला गाडीच्या संबंधातले पेपर सगळे बरोबर आहे, परंतु तू ज्या पिशवीमध्ये सगळे पेपर्स ठेवले आहे ती पिशवी आहे प्लास्टिकची. आमच्या या राज्यामध्ये प्लास्टिकवर बंदी आहे. तू गुन्हा केला आहेस, तू गुन्हा केला आहेस. तुझे सगळे पेपर्स बरोबर आहेत, परंतु तू ते पेपर्स प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आहे. आमच्या राज्यामध्ये प्लास्टिकला बंदी आहे आणि त्यामुळं तू गुन्हा केला आहेस. एकट्यानंच केला गुन्हा. अनेक धर्मशास्त्र संप्रदाय विषयक विचारांचे पेपर्स लोक परस्पर द्वेष रूपी पिशवीमध्ये ठेवतात. हा गुन्हाच आहे. त्यांचे सिद्धांत बरोबर असतील, त्यांच्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून त्यांचे सिद्धांत बरोबर असतील, त्यांच्या धर्मविशेषाच्या दृष्टिकोनातून त्यांचे सिद्धांत निश्चितपणे बरोबर असतील, परंतु ती आपल्या सिद्धांतांचे पेपर्स हे विद्वेष रूपी पिशवीत ठेवतात, परस्पर द्वेष भावना रूपिणी पिशवीमध्ये ठेवतात. हा गुन्हाच आहे. हे असं चालूच आहे जगात. आपापले सिद्धांतांचे पेपर्स दाखवतात. आमच्या संप्रदायातले सिद्धांत किती बरोबर आहे, आमच्या धर्मविशेषातले सिद्धांत किती बरोबर आहे, हे सगळे पेपर्स आपल्या जवळ बाळगतात. सगळे सिद्धांत मुखपाठ ठेवतात, परंतु ते सगळे सिद्धांतांचे पेपर्स अन्य विद्वेष रूपिणे पिशवीमध्ये ठेवतात. त्या पिशवीवर बंदी आणायलाच पाहिजे. परस्पर विद्वेष रूपिणी पिशवीवर बंदी आणायलाच पाहिजे. तेव्हा सर्व धर्मांमधील, सर्व संप्रदायांमधील सिद्धांत रूपी पेपर्सचा यथोचित उपयोग होईल. ठेवा तुम्ही आपापल्या संप्रदायातील सिद्धांत रूपी पेपर्स जवळ. आपापल्या विशिष्ट धर्मरूपी, विशिष्ट धारणेच्या संबंधित जे काही पेपर्स असतील ते आपल्या जवळ ठेवा, परंतु ते पेपर्स अन्य विद्वेष रूपिणी पिशवीमध्ये ठेवू नका. अन्य विद्वेष भावना रूपिणी पिशवीमध्ये ठेवू नका. तसे ठेवल्यास गुन्हा नोंद होईल, गुन्हा नोंद होईल. सर्वोच्च न्यायालय विश्वाच्या न्यायालयामध्ये गुन्हा निश्चितपणे नोंद होईल, ही खात्री बाळगा. म्हणून आपण गुन्हेगार ठरू नये असे वाटत असल्यास आपापल्या विशिष्ट संप्रदायाशी संबंधित किंवा आपापल्या विशिष्ट धर्मविशेषाशी संबंधित पेपर्स हे सद्भावना रूपिणी पिशवीमध्ये ठेवा. विषय समजून घ्या. म्हणून सद्भावना केव्हा निर्माण होऊ शकतील माणसाच्या मनामध्ये? जेव्हा माणसाला स्थलकाल परिस्थितीनुसार
योग्यार्थ ग्रहण करण्याची क्षमता असेल, ज्या माणसांना स्थलकाल परिस्थितीच्या अनुसार उचित आणि आवश्यक परिवर्तन करण्याची क्षमता असेल, आशयांमध्ये उचित असे परिवर्तन, म्हणजे ते पूर्वीची भाषा समजत नाही म्हणून उचित आशय कुठल्या वेळेस कुठला घ्यावा हे करण्याची ज्याची क्षमता असेल, म्हणजेच म्युटॉटिस म्युटॉन्डिस विषय क्षमता ज्याच्यात असेल, तो माणूस गुन्हेगार ठरणार नाही. तो माणूस सद्भाव रूपिणी पिशवीतच आपले सिद्धांत रूपी पेपर्स ठेवत जाईल. हे समजून घेणे अत्यावश्यकच असते. हे समजून घ्यायलाच पाहिजे. आता म्युटॉटिस म्युटॉन्डिस हा वाक्यांश अर्थशास्त्रात सुद्धा वापरण्यात येत असतो. त्या संबंधीचं एक उदाहरण आपणाला सांगतो. एक जर नियम असा बनवेला अर्थशास्त्रज्ञांनी किंवा असं एक अवलोकन जाहीर केलं की डाळ एक, समजा तुरीची डाळ, तुरीच्या डाळीचा भाव एवढा वाढल्यास त्याची मागणी एवढी कमी होते, असं त्यांनी जर निरीक्षण नोंदवलं तर ते निरीक्षण एकांगी होऊ शकेल. नुसत्या तुरीच्या भावावरच तुरीची मागणी अवलंबून याच्यातला भाग नाही. तुरीला पर्याय जे काही आहे, ज्या काही डाळी आहे त्यांचे भाव किती आहे याचाही परिणाम तुरीच्या मागणीवर होणार. दुसरा विषय आवड, तुरीची डाळ खाण्याची आवड किती जणांना आहे यावरही तुरीची मागणी अवलंबून असणार. जनतेची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यावरही तुरीची मागणी अवलंबून असणार. समजा एखाद्या देशामध्ये त्या तुरीची आवडही भरपूर आहे आणि लोकांची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, अशा ठिकाणी तिचा भाव वाढला तरी मागणी जास्त घटणार नाही. हा एक अर्थशास्त्रीय सिद्धांत सांगतो म्युटॉटिस म्युटॉन्डिसच्या संबंधात. म्हणजे एकच घेऊन चालणार नाही. तुरीच्या डाळीचा भाव वाढल्यास तिची मागणी घटेल असं नुसतं लिहून टाकणं हे पूर्णत्वाने योग्य होणार नाही. त्या तुरीच्या डाळीला अन्य कुठले असतात पर्याय, त्यांचे भाव किती, लोकांची आवड कशी, लोकांची आर्थिक परिस्थिती कशी, विकत घेण्याची क्षमता किती आहे, या सगळ्या बाबींवरती अवलंबून असते. म्हणून सिद्धांत बनविताना सगळ्या विचारांचा अवलंब करावा लागतो. म्हणून एखादं मत मांडलं त्याला नंतर म्युटॉटिस म्युटॉन्डिस चा अवलंब केला जातो. एकदम असं ठामपणे म्हणता येत नाही की तुरीचे वाढल्या तिची मागणी कमीच होऊन जाईल. होऊ शकेल परंतु होऊनच जाईल आणि कुठल्याही देशामध्ये तसं घडल अशातला भाग नाही. हा भाग समजून घ्यायलाच पाहिजे. आवड हा एक भाग आहे. जगामध्ये विविध देश, विविध राज्ये, तिथली परिस्थिती वेगवेगळी होती, तेथील जनतेच्या आवडी वेगवेगळ्या होत्या. त्या अनुषंगाने जगातील विविध देशांमध्ये, विविध राज्यांमध्ये विशिष्ट असा बोध संत महात्म्यांच्या माध्यमातून किंवा अन्य विभूतींच्या माध्यमातून करण्यात आला. हे साकल्याने समजून घ्यावे. म्हणून तो बोध अंमलात आणताना म्युटॉटिस म्युटॉन्डिस चा एक विचार, स्थलकाल सापेक्ष विचार सोडण्याची किंचितही आवश्यकता नाही. एक आणखी पुन्हा उदाहरण आपणाला सांगतो. समजा 4 माणसे एकाच रोगाने पीडित आहेत आणि त्या रोगावर एक विशिष्ट औषध आहे, परंतु डॉक्टरला तेच औषध एकसारख्या मात्रेत सर्वांना देता येईल असे नाही, किंवा त्या रोगावर 4-5 वेगवेगळी औषधे द्यायची आहेत. त्यावेळेस त्या पेशंट्सच्या, 4ही पेशंट्सच्या अनेक टेस्ट करून, त्यांची CBC टेस्ट किंवा अन्य टेस्ट करून
त्यांची एकूण परिस्थिती कशी आहे, त्यांची क्षमता कशी आहे, औषध सेवन करण्याची क्षमता कशी आहे, त्यांना किती मात्रेत औषध सहन होऊ शकते इत्यादी सगळा विचार करून औषध दिले जाईल. म्युटाटिस म्युटांडिस हा वैद्यकीय क्षेत्रातील म्युटाटिस म्युटांडिसचा भाग आहे. विविध क्षेत्रामध्ये म्युटाटिस म्युटांडिसचा अवलंब केला जातो. समजून घ्या, 4 माणसं आहेत वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या क्षमतेची, शारीरिक क्षमतेची. त्यांना एकच आजार झालेला असताना त्या आजाराला दूर करण्यासाठी जी विविध औषधे द्यावी लागतात त्याची मात्रा वेगळी वेगळी ठेवली जाऊ शकते. याला म्हणतात म्युटाटिस म्युटांडिस. हे वैद्यकीय क्षेत्रातील म्युटाटिस म्युटांडिस अशा अनेक गोष्टी आहेत. हे थोडी थोडी उदाहरणे आपणाला सांगत आहे. एक भाषाशास्त्र असते, त्या भाषाशास्त्रामध्ये सुद्धा म्युटाटिस म्युटांडिसचा अवलंब केला जातो. 2 भाषांमध्ये तुलनात्मक अध्ययन चालू आहे तेव्हा ते अध्ययन काही शब्दांसाठीचे अध्ययन आहे, दुसऱ्या शब्दांना सुद्धा म्युटाटिस म्युटांडिसच्या संदर्भाने लावण्यात येत असते. भाषाशास्त्रामध्येही हा म्युटाटिस म्युटांडिसचा विषय मोठ्या मात्रेमध्ये अवलंबिला जातो. लिंग्विस्टिक्स ज्याला म्हणतात भाषाशास्त्र, त्यामध्ये सुद्धा जे शोध लावले जातात त्या शोधामध्ये म्युटाटिस म्युटांडिसचा अवलंब केला जातो. या सिद्धांताचा अवलंब केला जातो. थोड्याशा परिवर्तनासहित अन्य शब्द सादृश्य किंवा विविध भाषांमधील विविध भाषा सादृश्य किंवा विविध शब्दोत्पत्ती इत्यादींच्या संबंधाने अनुमान काढले जात असतात. जीवनामध्ये जगभरात अनेक कंत्राट घेतले जात असतात. थोडक्यात सांगतो, हे क्षेत्र फार व्यापक आहे. म्युटाटिस म्युटांडिसच्या अवलंबनाचं क्षेत्र फार व्यापक आहे. विविध कंत्राट घेतले जात असतात. जुन्या कंत्राटामध्ये उचित आणि आवश्यक एवढा एक परिवर्तनाचा भाग करून नवा करार केला जातो, तेव्हा तो करार म्युटाटिस म्युटांडिस चा अवलंब करून केलेला असं म्हणतात. एखादी नवी पॉलिसी इम्प्लिमेंट केली जाते, तिथे सुद्धा जुन्या पॉलिसीमध्ये काहीतरी नवा आवश्यक भाग घालून ती नवी पॉलिसी इम्प्लिमेंट केली जाते. म्हणून पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या क्षेत्रात सुद्धा हे महत्वाचे आहेच आहे. हे अनेक उदाहरणे सांगितली आपणाला. ही साकल्याने समजून घेणे खरोखरच महत्वाचे आहे. अनेक उदाहरणे आहेत. काही नियम शासकीय संस्थांसाठी असतात. त्यामध्ये उचित आणि आवश्यक अशा परिवर्तनासह तेच नियम खाजगी संस्थांनाही पुष्कळदा लावण्यात आलेले असतात. हे सुद्धा एक उदाहरणच आहे. गणिताच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट पद्धतीचे गणित एका विशिष्ट पद्धतीने सोडवण्यात येते. त्यातील अशाच पद्धतीचे दुसरे गणित सोडवायचे असल्यास त्या दुसऱ्या गणिताच्या अनुरूप काहीतरी परिवर्तने करून ते दुसरे गणिती सोडवण्यात येते. अशा रीतीने गणितामध्ये सुद्धा वापर केला जात असतो. अनेक शास्त्रे आतापर्यंत सांगितली. लोकांना राजकारणाची फार आवड असते, म्हणून राज्यशास्त्रातील एक उदाहरण आपणाला सांगतो. राज्यशास्त्र, समजा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काही नियम बनविण्यात आलेले आहे. त्यात किंचित उचित असे परिवर्तन करून तेच नियम विधानसभेसाठी अंमलात आणले जाऊ शकतात. थोडेफार परिवर्तन करून, उदाहरणार्थ अमानत रक्कम किती ठेवायची वगैरे वगैरे, आणि तेच नियम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुद्धा उपयोगात आणले जाऊ शकतात. या संकल्पनेचा वापर करून ते जरी लॅटिन मधलं जरी असलं ते वाक्य, तो वाक्यांश,
तरी तो आज जगभर वापरला जातो हे समजून घ्यावे. उचित परिवर्तन, आवश्यक परिवर्तन अन्वित, एवढं पुन्हा पुन्हा समजावून सांगितल्याने आपणाला ते समजलेच असेल असा विश्वास वाटतो. अन्यही काही भाग व्यवस्थित रीतीने समजून घेणे खरोखरच महत्वाचे असते. एखाद्याने एक घर बांधलेलं आहे, RCC घर बांधलेलं आहे आणि ते घर दुसऱ्या एका माणसाला अतिशय आवडलं. जिथं किचन ठेवायचं तिथं किचन, जिथं बेडरूम ठेवायचं तिथं बेड, जिथं पुढचं हॉल ठेवायचं, सगळी योजना दुसऱ्या एका माणसाला आवडलं. एक्स माणसानं घर बांधलं, ते वाय माणसाला आवडलं. परंतु वाय माणूस इंजिनियरला म्हणतो की मला अशाच पद्धतीनं घर बांधायचं आहे, परंतु त्याचा आकार याच्यापेक्षा चौपट पाहिजे. मग इंजिनियर या छोट्या घरासाठी जे स्टील वापरलं कॉलमसाठी, बीमसाठी, तेच त्या नव्या घरासाठी वापरणार अशातला भाग नाही. तसंच आहे होते, तसंच आहे, तसंच बांधणार आहे. त्याचीच एक कॉपी आहे, परंतु त्याची चौपट आहे, आकारमान त्याचं चौपट आहे. म्हणून इंजिनियर काय करेल, सिव्हिल इंजिनियर, ते कॉलममध्ये किती स्टील ठेवायचं, अन्य ठिकाणी बीम सारख्या ठिकाणी किती स्टील वापरायचं याचा हिशोब करेल आणि नंतर बनवून देईल. एक आराखडा तोच आहे, आराखडा तोच आहे. आकार वाढला, आराखडा तोच आहे. त्या एक्स माणसानं जसं घर बांधलं तसंच वाय माणसाला बांधायचं आहे, तसंच बांधायचं आहे, परंतु त्यात परिवर्तन होणार. आकार वाढला, त्या डिझाईनमध्ये, स्टील डिझाईनमध्ये निश्चित परिवर्तन होणार. इंजिनिअरिंग क्षेत्रातील म्युटांडिस आहे, हे भाविकांनी समजून घ्यावे. सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे हो. असंच पाहिजे म्हणल्यावर असंच होणार, तेवढं स्टील असं नाही होणार, ते असं नाही होणार. आकारमान वाढणार, त्या खोलींच्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्यांची रुंदी वाढणार, लांबी वाढणार, चौपट बांधायचं म्हणल्यावर, त्यामुळे सगळं डिझाईन बदलणार. आराखडा तोच आहे. जगातील अनेक धर्म संप्रदाय हे कुठल्या परिस्थितीत आले याचा विचार न करता, त्यावेळच्या परिस्थितीचा आराखडा न बघता जे लोक धर्मांध वृत्तीने वागत असतात त्याला या विश्वधर्माच्या क्षेत्रातील अभियांत्रिकी समजणार नाही, अजिबात समजणार नाही. त्याला ज्यांना काही समजतच नाही त्यांना या विश्वव्यवस्थेची अभियांत्रिकी निश्चितपणे समजणार नाही, हे ठामपणे समजून घ्यावे. म्युटांडिस म्हणजे काय हे जाणून घ्यावे. आता आपणाला अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील म्युटांडिस विषय सांगितले. संगीताच्या क्षेत्रात सुद्धा म्युटांडिस असते. या क्षेत्रामध्ये सुद्धा ते विख्यात आहे. एखाद्या माणसाने आपला एक अल्बम केला काही गाण्याचा आणि तो लोकांना आवडला, दुसऱ्यालाही तीच गाणी घेऊन जर अल्बम करावयाचा असेल तर तो काहीतरी बदल करेल, त्यात तो काहीतरी बदल करेल, उचित बदल, की ती गाणी आणि फेमस व्हावी आणि विख्यात व्हावी. हे संगीत क्षेत्रातील एक म्युटांडिसचं उदाहरण आहे. उचित, जास्त परिणाम व्हावा म्हणून तो माणूस तसं करेल, दुसरा गायक तसं करेल, जसंच्या तसं घेणार नाही, कारण आपली एखादी वेगळी छाप पडावी. एकच गाणं एका गायकानं जेव्हा गायलं असते तेव्हा दुसरा गायक थोडेफार उचित असं परिवर्तन, आवश्यक परिवर्तन करून गाणं आपल्या पद्धतीनं बसवतो. हा म्युटांडिसचा एक भाग आहे. वेगळेपणा जाणवावा, तशाच पद्धतीने या जगात हे विश्वसंगीत आहे. आपला काहीतरी वेगळेपणा जाणवावा यासाठी अनेक संप्रदायांनी आपापले काहीतरी थोडे वेगळे सूर आळवले. खरोखर काही सूर, काही ताल थोडे वेगळे ठेवले, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्याला वाटतं अरे 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 सगळ्या संप्रदायांमध्ये भिन्नता नाही. गायन तेच आहे, विश्वसंगीत तेच आहे, तेच मधुर संगीत आहेत, फक्त म्युटांडिस झालेले आहे.
आपापल्या विशिष्ट धर्माची विशिष्ट संप्रदायाची छाप पाडण्यासाठी केवळ म्युटॉन्डिस झाले आहे. म्हणजे त्या स्थलकालाला अनुरूप असं आवश्यक तेवढं परिवर्तन विविध धर्मविशेषांमध्ये आणि विविध संप्रदायांमध्ये दिसून येते. तत्वता तेच आहे. म्हणून आपणाला आता संगीत क्षेत्रातील म्युटॉन्डिस विषय सांगितले. संगीत क्षेत्रातील जीवन हे सुद्धा एक संगीतच आहे. ते बेसूर होऊ नये म्हणून हा विषय समजून घ्यायलाच पाहिजे. ते गीत गाण्याविषयीचं संगीत वेगळं, परंतु संपूर्ण जीवन हे सुद्धा एक महासंगीतच आहे. ते बेसूर होऊ नये. जगातील सगळ्या जीवांच्या जीवनाचं संगीत बेसूर होऊ नये म्हणून स्थलकाल परिस्थितीनुसार उचित परिवर्तनाला जाणून घेण्याची क्षमता मनुष्यांमध्ये निर्माण होणे अत्यावश्यक आहे. म्युटॉन्डिसचा विषय सर्वांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. आवश्यक आहेच तो. कोण म्हणतोय की नाही आवश्यक? आवश्यक आहेच. तुम्ही समजून घ्या, पूर्णत्वाने समजून घ्या. हा व्हिडिओ पूर्णत्वाने अवलोकन करा, त्यातील विचार ऐकून घ्या. म्युटॉन्डिस इथं आतापर्यंत बोलू उचित बदल, अनुचित बदल नको आहे. एक उदाहरण सांगतो आपणाला. एक जोडपं, त्यांच्यातील एक घटना, त्यांचा नुकताच विवाह झाला होता. ती बाई होती, ती म्हटली, नवऱ्याला म्हटली, माझं भाग्य आहे तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. काही वर्ष गेली, त्यांच्यात भरपूर भांडणं सुरू झाली. तीच बाई काही वर्षानंतर म्हटली, माझं दुर्भाग्य आहे तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. एकाच बाईच्या मुखातील वाक्य आहे. तो बदल झाला. पूर्वी तिला वाटत होतं मला हा नवरा मिळालाय, माझं भाग्य आहे. काही वर्षानंतर तीच बाई म्हणते माझं दुर्भाग्य आहे. हे अनुचित स्वरूपाचं परिवर्तन आहे. धर्माच्या क्षेत्रात, संप्रदायाच्या क्षेत्रात अनुचित परिवर्तन होऊ नये. निष्ठा अभंग राहावी, निष्ठा अढळ राहावी, हेच महत्वाचं आहे. धर्मातील शाश्वत सिद्धांत तेच राहणार, परंतु स्थलकाल परिस्थितीनुसार त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणे म्हणजे म्युटॉन्डिसचा सिद्धांत समजून घेणे होय. तेवढेही समजलं नाही तर मग त्या धर्मातील वचनांचा देशकाल परिस्थितीनुसार उपयोग सुद्धा करून घेता येणार नाही. म्हणून ते समजून घ्यायलाच पाहिजे. उचित बदलाचं महत्व आहे, अनुचित बदलाचं महत्व नाही. एका माणसाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस झाली, पोलिसांनी केस केली. तो झाडं लावत होता. त्याला पोलिसांनी धरलं आणि कोर्टात नेलं. तो म्हणला मी झाडं लावलो, पर्यावरण वाचवण्यासाठी झाडांची आवश्यकता आहे, मला कशासाठी नेऊन राहिले कोर्टात? पोलीस म्हणले चल तू. त्याला कोर्टामध्ये नेण्यात आलं. कोर्टातील न्यायमूर्तींनी विचारलं तू काय केलंस? तो म्हणला मी झाडं लावली, पर्यावरणासाठी आवश्यक आहेत ती. मला या पोलिसांनी उगीच आणलं आपल्या पुढं. हो, झाडं लावली, झाडं लावणं पर्यावरणासाठी चांगलं आहे की वाईट आहे? आपणच सांगा न्यायमूर्ती महोदय, आपणच सांगा की झाडं लावणे पर्यावरणासाठी उपयोगी आहे किंवा नाही. न्यायमूर्ती शांत राहिले. त्यांनी पोलीस किंवा अन्य जे होते त्यांना विचारलं, वकिलांना, हे तुम्ही याला कशासाठी आणलं? पोलिसांनी सांगितलं की या माणसानं गांजाची झाडं लावली, जी झाडं लावण्यावर बंदी आहे सरकारची. गांजाची झाडं लावली. माणसं फसवतात. झाडं लावणं चांगलं आहे.
सौहार्दाचं पीक येईल अशी झाडं सगळ्या धर्मातल्या सगळ्या संप्रदायातल्या लोकांनी लावावी. जी नशांतात, जी नशान्याला कारणीभूत आहे अशा सिद्धांतांची झाडं, अशा व्यर्थ सिद्धांतांची झाडं लावू नये. जी धर्माची नशांतात, संप्रदायांची नशांतात अशी नशा आणणारी झाडं, नशेला कारणीभूत ठरणारी झाडं माणसांनी लावू नये. माणसं फसवाफसवी करतात आणि सांगतात आम्ही झाडं लावली. अरे कशाची झाडं लावली ते आधी सांगा. जगामध्ये सौहार्द वाढविणारी, सौहार्द रूपिणी छाया देणारी झाडं तुम्ही लावली की नशेमध्ये लोळवणारी झाडं लावली? हे तुम्हीच ठरवा. धर्मांधतेची नशा चढविणारी झाडं तुम्ही लावता आहात की संप्रदायांधतेची नशा चढविणारी झाडं तुम्ही लावतात, की जात्यंधतेची नशा चढविणारी झाडं तुम्ही लावतात? हे तुम्हीच ठरवा. व्यर्थ फालतू सिद्धांत सांगून लोकांची माथी भडकवणारी जी विषारी वल्ली आहे त्या वल्ली लावू नका. विष वल्लीची लागवड करू नका. घनदाट अशा संवादाची छाया सर्व मानव जातीला मिळेल अशी झाडं लावणं महत्वाची आहेत. विषवल्ली लावून उपयोग नाही. नशा आणणारी झाडं, नशा आणणाऱ्या सिद्धांतांची झाडं, संप्रदायामध्ये धर्मामध्ये तेढ माजवून लोळविणाऱ्या मादक वस्तूंना उत्पन्न करणारी झाडं लावू नका. निश्चितपणे व्यवस्थित समजून घ्या. म्हणून परिवर्तन हे उचित असावे, अनुचित नको. उचित परिवर्तन करा, भलतसलत परिवर्तन नको. जगाला उचित परिवर्तनाची गरज आहे. उचित आणि आवश्यक परिवर्तनाने युक्त त्यालाच म्हणतात म्युटाटिस म्युटांडिस. त्यालाच म्हणतात म्युटाटिस म्युटांडिस. अनेक क्षेत्रांमध्ये म्युटाटिस म्युटांडिस या वाक्यांशाचा वापर होत असतो. लॅटिन वाक्यांश जरी असलं तरी सगळ्या जगामध्ये न्यायदान क्षेत्रात किंवा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये ते वापरल्या जाते. काही माणसं तरी त्याचा अर्थ जाणतात. म्हणून तो सर्वांनी जाणावा यासाठी हा व्हिडिओ आहे. तो सर्वांनी जाणावा. म्युटाटिस म्युटांडिस म्हणजे काय? आता दर्शनाच्या क्षेत्राविषयी सांगतो. विविध दर्शनांपैकी एक दर्शन आहे न्याय दर्शन. न्याय दर्शन जेव्हा नव्य न्याय झाला तेव्हा त्यांनी जुन्या न्यायाला झिडकारलं अशातला अर्थ नाही. इतर जे दर्शन असतात त्यांच्याशी कॉम्पिटिशन टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी नव्य न्याय स्वीकारला. म्हणजेच त्यांनी म्युटाटिस म्युटांडिसचा अवलंब केला. जुनं न्यायदर्शन आणि नवीन न्यायदर्शन हे का उद्भवलं? मुळात दर्शन तर एक असते, न्यायदर्शन दोन भाग का झाले? देशकाल परिस्थितीनुसार आपली बाजू समोर नेण्यासाठी नैयायिकांनी नव्य न्याय मांडला. त्याला नव्य न्याय म्हणतात. हे न्याय दर्शन क्षेत्रातील एक उदाहरण आहे. हे दार्शनिक क्षेत्रामध्ये सुद्धा म्युटाटिस म्युटांडिसचा वापर होतो, हे समजून घ्यावे. आता वेदांत हे सुद्धा एक दर्शन आहे. वेदांत दर्शनामध्ये अनेक वाद उद्भवले. जगाच्या उत्पत्ती संबंधाने एक अजातवाद आहे, विवर्तवाद आहे आणि एक दृष्टीसृष्टीवाद आहे. असे अनेक वाद उद्भवले. तुम्ही म्हणणार हे असे कसे उद्भवले? विशिष्ट स्थलकाल परिस्थितीमध्ये वेदांत विषयाला जाणून घेण्यामध्ये किंचित परिवर्तने होत राहिली. उचित परिवर्तने म्हण. त्यामुळे एका वेदांत क्षेत्रातही हे विविध वाद उद्भवले. हे म्युटाटिस म्युटांडिस मुळे संभवते. हे सुद्धा म्युटाटिस म्युटांडिस मुळे संभवते. आपण विचार होऊ द्या, मनामध्ये चांगला विचार चालू द्या
की हा म्युटॉटिस म्युटॉन्डिस नावाचा एक लॅटिन शब्द आज जगत विख्यात आहे. जगातील काही माणसांना तरी माहिती आहे. तो किती क्षेत्रांमध्ये वापरला जाऊ शकतो. आता अनेक क्षेत्रांविषयी आपणाला सांगितले. अनेक क्षेत्रांमध्ये हा शब्द, हा वाक्यांश वापरला जाऊ शकतो. त्याचा अर्थही आपणाला माहित आहे. उचित परिवर्तनान्वित, आवश्यक परिवर्तनान्वित म्हणजे म्युटॉटिस म्युटॉन्डिस. हे एवढं सगळं व्यवस्थित समजून घ्या. ज्यांच्यामध्ये काही सांप्रदायिक अंधता असेल त्यांनी ती दूर ठेवावी. म्युटॉटिस म्युटॉन्डिस व्हायलाच पाहिजे. ते परिवर्तन व्हायलाच पाहिजे. आवश्यक आणि उचित परिवर्तन व्हायलाच पाहिजे माणसांमध्ये. हे झाल्यास सर्वच जणांना परमाब्दीविषयी आस्था वाढेल, रस्स्याविषयी आस्था वाढेल, वरतेटविषयी आस्था वाढेल, सत्पोष विषयी आस्था वाढेल, तनवास विषयी आस्था वाढेल, शिप्रोत विषयी आस्था वाढेल, सिद्रेन विषयी आस्था वाढेल, महोन्नय विषयी आस्था वाढेल. सगळ्याच या ग्रंथाविषयी जनमनांमध्ये आस्था वाढेल, विश्वास दृढ होईल. सर्व मानव मात्रांसाठी एकच सद्धर्म आहे. सर्व मानवांचे हित हा केंद्रीभूत मुद्दा आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. सर्व मानवांच्या कल्याणाचा विषय, त्यात बदल होणार नाही. सर्व मानवांच्या कल्याणाविषयीचे सिद्धांत, त्यात बदल नाही. फक्त जे भांडणाचे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरून भांडण होत असते, त्याचा विचार योग्य तऱ्हेने करावा. देशकाल परिस्थितीनुसार जुन्या वाङ्मयातील, जुन्या धर्म वाङ्मयातील वाक्यांचा अर्थ आजच्या देशकाल परिस्थितीनुसार काढावा. हे माणसांनी समजून घेण्यासाठी हाचा विषय आहे. अत्यंत महत्वाचा विषय आहे म्युटॉटिस म्युटॉन्डिस. म्हणून जनतेने हा विषय साकल्याने समजणे अत्यावश्यक आहे. आपापल्या हितासाठी हे समजायलाच पाहिजे. आपण आपल्या मेंदूमध्ये ज्या काही फालतू गोष्टी असतील त्या काढून टाकणे अत्यावश्यक आहे आणि योग्य परिवर्तन स्वीकारणे हे महत्वाचे आहे. म्युटॉटिस म्युटॉन्डिसचा अवलंब आपल्या हितासाठी होणे अत्यावश्यक आहे. म्हणून सर्व भाविकांनी हे साकल्याने समजून घ्यावे. परमाब्दीला व्यवस्थित रीतीने समजून घ्यावे. सर्व जाती धर्म संप्रदायांच्या मानवांसाठी असलेल्या, सर्व जनतेच्या हितासाठी असलेल्या, जगातील सर्व जाती धर्म संप्रदायांना आपल्या सामावणाऱ्या परमाब्दी ग्रंथाच्या विचारांना पुरेपूर समजून घ्यावे. आणि हा परमाब्दी ग्रंथ समजण्यासाठी किंवा इतरही अनेक विषय समजण्यासाठी इतरही ग्रंथ भाविकांनी वाचावे ही इच्छा आहे. भाविकांनी सगळंच वाचावं. परमाब्दी वाचावा, सत्पोष वाचावा, महोन्नय वाचावा, वरतेट वाचावा, रस्या वाचावा, सिद्रेन वाचावा, तनवास वाचावा, शिप्रोत वाचावा. जेवढं काही वाङ्मय आहे ते आपण साकल्याने वाचावे, मन लावून वाचावे. मन लावून वाचल्यास तुमची श्रद्धा अधिकाधिक वाढत जाईल, अधिकाधिक वाढत जाईल, निश्चितपणे वाढत जाईल. हे ठाम आहे. हा व्हिडिओ म्युटॉटिस म्युटॉन्डिस या विषयावरचा हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा समजून घ्या, पुन्हा पुन्हा ऐका. या योगे आपणाला परमाब्दीसारख्या ग्रंथांचं महत्व हे व्यवस्थित रीतीने कळून येईल. हे समजणे अत्यावश्यक आहे. सर्व जनहितासाठी अत्यावश्यक आहे. दत्त दत्त दत्त.